नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत की पोलीस हे राहुलला त्याच्या रूममधून मारत आणत असतात. राहुलला जिन्यावरून ते खाली ओढून आणत असतात. त्यावेळी राहुल मात्र म्हणत असतो की साहेब प्लीज मला सोडा, अहो मी काहीच केलेलं नाहीये, माझं एकदा तरी ऐका. पोलीस मात्र राहुलचं काही ऐकत नाही आणि राहुलला आता ते सगळ्यांसमोर घेऊन आलेले असतात. राहुलला ते जोरात ओढतात तर राहुल कलाच्या पायांवरती जाऊन डायरेक्टली पडलेला असतो. कला पोलिसांना सांगते की इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता याला तुम्ही घेऊन जा, कारण यानेच केकमध्ये विष टाकलं होतं. असं म्हटल्यावर राहुल म्हणतो की नाही नाही, मी नव्हतं विष टाकलं इन्स्पेक्टर साहेब, प्लीज मला समजून घ्या. अहो मी त्यात विष नव्हतं टाकलं, प्लीज मला समजून घ्या, हे सगळं खोटं आहे. परंतु इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की गप्प बस तू आता. पोलीस राहुलचं काही ऐकत नसतात. तर त्यावेळी नैना मात्र किचनमध्ये लपून बसलेली असते व घडलेला सर्व प्रकार ती पाहत असते. कारण राहुलला इन्स्पेक्टर घेऊन जात असतात आणि नैना त्यावेळी लपून बसलेली असते. इन्स्पेक्टर साहेब राहुलला म्हणतात की सगळे बोटं तुझ्यावरच आहेत, सगळ्यांचा आरोप तुझ्यावरच आहे. तूच आहेस की ज्याने केकमध्ये विष टाकलं होतं आणि तूच आरोपी आहेस, हे आम्हाला सिद्ध झालंय. पोलीस म्हणतात की आबा हाच आहे की ज्याने अद्वैतला मारण्याचा प्रयत्न केला होता. राहुल आबांना म्हणत असतो की आबा असं खरंच काहीही नाही आहे, आबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, अहो हे सगळं खोटं आहे, मी अद्वैतला मारण्याचा प्रयत्न का करीन. राहुल आबांना असं बोलत असताना आबांना देखील खूप राग आलेला असतो. आबा राहुलच्या कानाखाली जोरात ठेवून देतात. सरोज देखील रागाने राहुलकडे पाहत असते आणि त्याला म्हणते की तू चांदेकर नाही आहेस म्हणून असं वागलास ना, अरे तू इतका नालायक आहे हे मला माहिती होतं, पण इतक्या खालच्या पातळीला जाशील ना एवढं नव्हतं माहिती मला. राहुल म्हणत असतं की अगं मामी प्लीज समजून घे, अगं मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा सरोजलाही प्रचंड राग आलेला असतो. सरोज देखील राहुलच्या कानाखाली जोरात ठेवून देते. राहुल अद्वैतकडे येतो. अद्वैतला म्हणत असतो की दादा अरे मी काहीच केलेलं नाही आहे. त्यावेळी अद्वैतसुद्धा राहुलच्या कानाखाली ठेवून देतो. राहुलला म्हणतो की क्रिमिनल आहेस तू, तू मला मोठा धोका दिलाय आणि फसवलेस. तू सगळेच्या सगळे राहुलच्या विरोधात असतात. राहुल आता एकटा पडलेला असतो आणि जिने ही आयडिया दिलेली असते ती नैना मात्र किचनमध्ये लपून बसलेली असते आणि स्वतःचा जीव ती वाचवत असते. जिने राहुलला जेलमध्ये पाठवलेलं असतं. कला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता या माणसाला घेऊन जा आणि हा खुनी आहे, याने खून करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचवेळी रोहिणी तिथे येते. रोहिणी म्हणते की साहेब हो माझ्या मुलाला नका घेऊन जाऊ. राहुललाही खूप वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टीचं सूत्रधार ही नैना असते. त्यामुळे राहुल हा नैनाकडे बोट करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याच्या आधीच पोलीस राहुलला घेऊन जात असतात. राहुललाही नैनाचं नाव सांगता येत नसतं. नैना तिथेच लपून बसलेली असते. राहुललाही जेव्हा ओढत घेऊन जात असतात तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा मम्मा मला वाचव, बघ ना मला हे सगळे लोक कसे घेऊन जात आहेत. त्यावेळी रोहिणी म्हणते की तुला सांगितलं होतं त्या मुलीचं ऐकू नकोस, आता भोग तुझ्या कर्माची फळं. असं म्हणत रोहिणीने सुद्धा पाठ फिरवलेले असते आणि राहुल म्हणत असतो की मम्मा मम्मा प्लीज मला वाचव, मम्मा प्लीज मला वाचव, असं म्हणून राहुल असं म्हणत असतो. तेव्हा हे स्वप्न असतं आणि राहुल हे सगळं स्वप्नातच म्हणत असतो. स्वप्नामध्येच त्याने हात जोडलेले असतात. राहुल झोपेतच मोठमोठ्याने ओरडत असतो की मम्मा मला वाचव, मी काहीच केलेलं नाहीये, या नैनाने सगळं काही केले. त्यावेळी नैना राहुलला उठवत असते की राहुल अरे झोपेतून उठ, काय चाललंय तुझं, उठ एकदा झोपेतून. मग राहुल आता खडबडून जागा झालेला असतो आणि त्याला समजतं की अरे देवा हे तर स्वप्न होतं, बरं झालं हे स्वप्नच होतं ते. नैना राहुलला विचारते की काय झालं राहुल, एखादं खराब स्वप्न पाहिलंस का तू. राहुल नैनाला म्हणतो की तू आधी बाजूला हो, तू आधी इथून निघून जा बरं. पहिल्यांदा हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे, तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी अडकलोय. हे बघ तू तू असं माझ्याजवळ खोटं खोटं येत जाऊ नकोस. जा पहिल्यांदा, इथं कशाला आलीस तू, बेडवरती खाली जाऊन झोप. किती सेल्फिश आहेस गं तू नैना. तर नैना म्हणते की काय केलं मी राहुल. तेव्हा राहुल म्हणतो की जेव्हा पोलीस मला पकडून घेऊन जात होते तेव्हा किचनमधून लपून मला बघत होतीस ना तू, आणि तेव्हा बरी समोर नाही आली, मला एकट्याला जेलमध्ये पाठवलंस. असं म्हटल्यानंतर नैना म्हणते की काय हे कधी केलंय मी राहुल. राहुल म्हणत असतो की नाही मला जेलमध्ये नाही जायचं,
जेलमध्ये नाही जाणार असं तो बडबड करत असतो. शेवटी नैना त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते की जाऊ दे, याचं काय नेहमीचंच आहे, असं म्हणून ती मस्तपैकी झोपून घेते. राहुल मात्र खूप घाबरलेला असतो. इकडे रात्रीच्या वेळी अद्वैत हा झोपलेला असतो आणि कला विचार करत असते की अद्वैतकडे बघत असते आणि तिला सारख्या त्याच गोष्टी आठवत असतात की ज्या गेले 2-3 दिवसापासून एकामागून एक घडत असतात. कला कलाला आठवत असते की कशाप्रकारे अवॉर्ड फंक्शनच्या वेळी त्या गुंडांनी अद्वैतला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनमध्ये जो केक असतो त्यामध्ये विष सापडलं. कला विचार करत असते की नाही, हे साधंसुद्धा नाही आहे किंवा हा योगायोग देखील नाही आहे. कोणीतरी जाणून-बुजून या सगळ्या गोष्टी करते, असं तिला वाटत असतं. अद्वैतच्या जीवावर कोण उठले असं ती